हॅलो अँड वेलकम बॅक टू गायकवाड फॅमिली टेल्स. पूर्ण वीकच्या स्ट्रेसनंतर एक ब्रेक हवाच असतो टू रिज्युविनेट. त्यासाठी आम्ही घराबाहेर पडलो आणि रस्तेच आम्हाला हे ऐकू आलं आणि हे सगळं दिसलं. तेव्हा लक्षात आलं की पालखी पुण्यात येत आहे. कित्येक लोक अजून आलेले नाहीत, पण आज म्हणजे 22 जूनला येणार. चला थोडी माहिती सांगते तुम्हाला, आणि जर मी काही कमी जास्त सांगितलं तर प्लीज मला करेक्ट करा, आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर तुमच्याकडे असेल तर ती माझ्याबरोबर सुद्धा शेअर करा. सो कमेंट सेक्शन प्लीज. पालखीला वारी किंवा पंढरपूरची वारी असंही म्हटलं जातं. 800 वर्षांचा इतिहास आहे पंढरपूरच्या वारीचा. सगळीकडे रस्त्यावर लोक चालताना दिसत होते. या सगळ्या लोकांना वारकरी असे म्हणतात. आळंदीवरून संत ज्ञानेश्वरांची पालखी आणि देहूवरून संत तुकारामांची पालखी निघते आणि पंढरपूरला जाऊन ती संपते. हे अंतर ऑलमोस्ट 250 ते 300 किलोमीटरचे आहे आणि सगळे वारकरी हे अंतर पायी चालून पूर्ण करतात. रस्त्याने ठिकठिकाणी तुम्हाला टेम्पो आणि गाड्या अशा दिसतील ज्या उभ्या आहेत. त्यामध्ये वारकऱ्यांचं सामानही असतं आणि काही विश्रांतीसाठी तिथे ते बसत असतात, आणि त्यांच्या सहाय्यासाठी ते सगळे व्हेकल्स आहेत तिथे. सगळ्या वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी मंडप उभारलेले आहेत. त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. तुम्हाला माहिती आहे का, पालखी इज रेकग्नाइज्ड बाय युनेस्को ॲज अ पार्ट ऑफ इंटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी इन 2021. सो नाव यू नो इट. वाटेत बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत. कुठे फ्लायओव्हर बनतंय तर कुठं रस्ता मोठा होतोय. इवन घाटात सुद्धा रस्ता मोठा करण्याचं काम चालू आहे. खरंच पुण्यात खूप गरज झाली आहे ही. तुम्हाला पण वाटतं का असं? दिव्या घाटच्या पायथ्याशी आहे हा श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा. दिव्या घाटाच्या सुरुवातीला आणि दिव्या घाटवरती सुद्धा घाट चढत असताना सगळीकडे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे रस्ता बराच खडबडीतही आहे आणि आजूबाजूला बरेचसे वारकरीही चालताना दिसतात. जसंच दिव्या घाट चढलं आणि थोडं पुढे आलं की या सुंदरशा धबधब्याने आमचं स्वागत केलं, आणि पुढेही डोंगरातनं झिरपणारं पाणीही दिसलं ठिकठिकाणी. बरं, घाट तर एन्जॉय करायचा आहे, सीनरी एन्जॉय करायची आहे, व्ह्यूज आहेत ते डोळ्यात साठवायचे आहेत, हे सगळं काही करायचं आहे. ॲट द सेम टाइम्स मजा पण येते आहे. बट मोशन सिकनेसचं नेमकं काय करायचं?
हा आहे दिव्य घाटचा फेमस स्पॉट. इथून बऱ्यापैकी पूर्ण दिसतं आणि खूप सुंदर नजारे आहेत इथनं. आणि इथेच खाली मस्तानी तलाव दिसतो, खूप सुंदर आहे. त्याचा फोटो मी अपलोड करेन. आणि इथे लोक येऊन थांबतात वीकेंडसाठी. खूप छान स्पॉट आहे इथे. जसे महाबळेश्वरचे वेगवेगळे स्पॉट्स असतात तसे हा एक स्पॉट आहे पुण्यातून अगदीच हाकेच्या अंतरावर असलेला. नक्की विजिट करा. जसाच दिव्या घाटाचा व्ह्यू सोडून आपण पुढे वर चढायला लागतो तशीच विठ्ठलाची ही मोठी मूर्ती दिसायला सुरुवात होते. ही मूर्ती 60 फुटाची आहे. पालखी विसावा किंवा विश्रांती ओटा हा अनेक ठिकाणी बनवलेला आहे, जिथे जाऊन पालखीला विसावा देतात आणि लोकही तिथे थांबून विश्रांती घेतात. दिव्या घाट क्रॉस करून आम्ही सासवडचं मार्केट हे ते सगळं क्रॉस करून आम्ही बोबदेव घाटाच्या रस्त्याला वळलो. आणि इथे वळाल्यानंतर अचानकच सगळं बदललं. खूप सारी हिरवळ, शांतता, गाया बैल चरताना दिसले. खूप सारे मोठीच्या मोठी शेती दिसायला लागली. हिरवळ ही डोक्याला आणि मनाला एक अद्भुत शांती देते आणि ताजेपणा सुद्धा. लांब लचक मळे आणि छान रिमझिम पाऊस आणि गार वारं मस्त वाटत होतं अगदी. हे आहे शिव मंदिर हिवरे सासवडचे. हा टर्न मारत असताना ऑपोजिट साईडची जुनी भिंत एखाद्या किल्ल्याची वाटते. माझी क्युरिओसिटी दूर करण्यासाठी मी गुगल करून बघितलं तर समजलं की हा बोपखिल वाडा आहे. कोणाला काही अजून माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये प्लीज शेअर करा ती. इथनं पास होत असताना नेहमी लोक रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकत असतात. हा सगळा भाजीपाला इथेच मागच्या बाजूला जी शेती इतक्या वेळा आपल्याला आजूबाजूला दिसली त्या शेतातला भाजीपाला असतो आणि अतिशय सुंदर, फ्रेश आणि स्वस्तही. आम्ही बऱ्याच वेळेला येत असतो त्यावेळेला इथनंच भाजीपाला घेऊन जातो. ॲज आय सेड, फिरणंही होतं, शॉपिंगही होऊन जाते भाजीपाल्याची आणि अगदी स्वस्तात आणि मस्त सगळं काही. दिवसभर आपण आपल्या लॅपटॉप्स आणि कामात बिझी असतो. वीकडेजमध्ये तर काहीच पॉसिबल नाही, पण वीकेंडला या सगळ्यातून ब्रेकची खूप गरज असते. तर वीकेंडला तुम्ही पण नक्की इकडे या आणि रिलॅक्स करा. मेडिटेशनसाठी सुद्धा सुंदर आहे हे व्ह्यूज डोळ्यांना आणि डोक्याला सुद्धा स्ट्रेस फ्री करतील. नक्की बघा येऊन. आणि हाकेच्या अंतरावर असल्यामुळे जास्त काही खर्चिक पण नाही आहे. खूप दिवस झाले आम्ही इकडे एकदा ब्रेकफास्ट घेऊन आलो होतो. मस्त बसून ब्रेकफास्ट केला, मुली इथे छान खेळल्या, एन्जॉय केलं. कधी जमलं तर मी तो व्हिडिओ नक्की शेअर करेन. बघा, मी म्हटलं ना की खर्चिक नाही आहे. ब्रेकफास्ट किंवा लंच घेऊन या आणि कुठेही झाडाखाली बसून मस्त खा, सीनरी एन्जॉय करा. आणि जो काही खर्च आहे तो इथपर्यंत येण्याचा आणि परत जाण्याचा तेवढाच. आणि काही बनवायचं नसेलच किंवा घरून काही आणायचं नसेलच तर इथे रस्त्याला भरपूर सारे हॉटेल्स आहेत. छान व्हेज किंवा नॉनव्हेजवरती मस्त ताव मारू शकता. आणि नाश्त्याचेही भरपूर ऑप्शन्स आहेत. मिसळपाव, वडापाव. सीनरीज एन्जॉय करता करता मस्त गरम चहा सिप करत बसायचं. त्याची एक आपली वेगळीच मजा आहे, नाही का?
घाटावरून बरंच दूरवर पूर्ण दिसतं. कॅमेरा हा सिनिक व्ह्यूला जस्टिस देत आहे की नाही काय माहीत नाही, बट हा स्पॉट खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की बघायला या. अशा या सुंदरशा वातावरणामध्ये तुम्हीही आपल्या फॅमिलीला इकडे घेऊन या. स्ट्रेस फ्री व्हा, वीकेंड एन्जॉय करा. हे फक्त 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे पुण्यापासून. आणि आता मान्सूनही आहे, तर खूप सुंदरसे नजारे सगळ्यांना बघायला भेटतील. नक्की या. आय होप पालखीची इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. आणि बोपदेव घाटाला व्हिजिट करा आणि आपल्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करा, स्ट्रेस फ्री व्हा. आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला तर अजिबातच विसरू नका.